आता हॅशटॅग मोठे बाबा काय म्हणतात काय माहीत बा. चला पूर्ण ब्लॉग पा मी तुम्हाला समोर सांगतो. तर काय म्हणता बुट्ट्यो, बरे आहे का? नमस्कार आणि राम बाई साऱ्याने. आज तर अकोल्यात ताकदनं पाणी चालू होतं, त्याच्यातनी मला काय होते पोहे. आईले म्हटलं पोहे कर, म्हटलं मी पोहे खातो म्हटलं. आता आई म्हणे या टाइमला पोहे कोण खाते म्हणले. म्हटलं मी आज तर ताकदनं पाणी चालू होतं, तर मोबाईलला तर काही रेंज नव्हती आणि लाईनचा तर काही विषयच नाही म्हणा. मग या अख्ख्या संग जरासा टाइमपास केला आणि झोपलो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हॉस्टेल इकडे चाललो होतो, तर लोकांचे कपडे तारायला लटकू राहिले लागे. हॉस्टेल इकडे आलो आणि हॉस्टेलचा नजारा पाहायला डायरेक्ट हँगच झालो. पुरी हॉस्टेलची भीत पडली होती ना बा एक साईडची. पुरा हॉस्टेलचा भीतीचा धिंगाणा झालता. मग पेट्रोल पंपावर आलो आणि गाडीत पेट्रोल भरला. मला दिसला वैभदा कांते पा. हा क्रिकेट खेळायला चाललं बा. काही वैभदा म्हणे क्रिकेट खेळायला येऊ का म्हणे. मी म्हटलं चालणं काही विषय नाही बा. मग मला संध्याकाळी फोन आला तर रोहित्याचा की आपल्याला बिर्याणी खायला जायचं म्हणे. म्हटलं काहीच विषय नाही. मग आम्ही आलो सारखं जमजमवर बिर्याणी खायला, कारण की आपल्याला अच्छीच बिर्याणी आवडते. आज तर काही जास्त गर्दी नव्हती, त्या कारण लवकर आमची ऑर्डर आली. बिर्याणी दाबली, हातगीत धुतला आणि एक आरशात एक चांगला मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतला. मग आम्ही पेमेंट करून टाकलं बिर्याणीचं आणि सारखं आलो घराच्या रस्त्यानं. आता तुमच्या जर लक्षात असेल तर मी इंस्टाग्रामवर एक पोल टाकला होता, कॉन्टेंट फॉर ब्लॉग म्हणून. आणि त्याच्यात 3 ऑप्शन दिले होते. गोपाल भाऊचा विषय होता, बेकरीचा विषय होता आणि डेली ब्लॉगचा विषय होता. तर त्याच्यातनी विनर झालेले आहेत आपले गोपाल भाऊ देशमुख. आता लावा ताकद. पोलमध्ये म्हणणं होतं 49 जणांचं की गोपाल भाऊ देशमुखवर ब्लॉग आला पाहिजेत. ऑन पब्लिक डिमांड नेक्स्ट स्टॉप गोपाल देशमुख. पोट्यो, जर तुम्हाला गोपाल भाऊ देशमुखचा ब्लॉग पाहायचा असेल तर यासाठी पहिले फॉलो करून घ्या. दबा फॉलोचा पाठव.